महिला घरातून बसल्यामुळे मला बाहेर होते तो ठीक आहे, पण आज जाऊन बसले मला आता समजलं काय महिला घरात आल्यावर तू उठून म्हणजे सुरू करा ना. सुरू आहे, चला सुरू केलं. हा थांबा बोला. पत्रकार परिषदेबाबत बोला. सुरू झाले. थांबा एकच मिनिट रिसिव्हर चालू लाईव्ह सुरू झाली. पण बोला मावळचे कार्यसम्राट आमदार सुनील अण्णा शेळके यांची काही वेळातच पत्रकार परिषद. एवढं लेट असतं का रे? सुरू करा ना. हो सुरू चालू झालं, जमाना झाला. मावळ तालुक्यातील विविध विकास कामांच्या बाबतीत आणि राजकीय घडामोडी असतील किंवा येणाऱ्या लोकसभेच्या संदर्भामध्ये ज्या काही चर्चा आणि माहिती आपल्यापर्यंत पोहोचते, जनतेपर्यंत पोहोचवली जाते, त्या बाबतीमध्ये आज सर्वच जनतेला किंवा नागरिक बांधव भगिनींना माहिती दिली पाहिजे. याकरता आपल्या सर्व पत्रकार बांधवांना या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे. जवळपास 4 वर्ष विधानसभेची निवडणूक पूर्ण होऊन संपन्न होत आहे आणि राहिलेल्या अवघ्या 10-11 महिन्यामध्ये तालुक्यातील विकास कामांना गती देणं, महत्वाकांक्षी प्रकल्प जे तालुक्यामध्ये सुरू आहेत, हे प्रकल्प लवकरात लवकर पूर्णत्वास कशा पद्धतीने नेता येईल याकरता एक लोकप्रतिनिधी म्हणून सातत्यानं मी असेल, माझे सर्व सहकारी प्रयत्नशील आहोत. येणाऱ्या काळामध्ये 8 ते 10 महिन्याचा अवधी असताना मावळ तालुक्यातील आरोग्य व्यवस्था, त्यामध्ये काणे हॉस्पिटल, लोणावळ्याचं उपजिल्हा रुग्णालय, प्रशासकीय इमारत, आदिवासी विद्यार्थ्यांकरता उभी राहत असलेली शैक्षणिक इमारत, गावातील जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजना, काही भागातील इंद्रायणी पवना नदीवरील पुलांची कामं, या व्यतिरिक्त अंतर्गत रस्ते असतील, समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून समाज मंदिर असतील, रस्त्यांची कामं असतील, दलित वस्ती भागातील किंवा ज्या ज्या ठिकाणी शासनाच्या योजना किंवा विकास कामांच्या माध्यमातून सार्वजनिक बांधकाम विभाग असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या वेगवेगळ्या विभागाच्या अंतर्गत कामं सुरू आहेत, ती कामं लवकरात लवकर पूर्णत्वास गेली पाहिजे. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांचे प्रश्न, त्यामध्ये जनरल मोटर कंपनीचा कामगार बांधवांचा असलेला गेले 60 दिवस आता जवळपास होतील की त्यांनी उपोषण सुरू ठेवले. या बाबतीत देखील पुढच्या आठवड्यात हिवाळी अधिवेशन सुरू होते आणि ह्या अधिवेशनामध्ये त्यांचा प्रश्न मार्गी लावणं, अशा सर्व चर्चांच्या संदर्भात किंवा तालुक्यातील प्रश्न, त्याचबरोबर तळेगाव, लोणावळा, देहू, देवरोड, नगर परिषद आणि कॅन्टोन्मेंट हद्दीतील कामांच्या संदर्भात देखील आपण लवकरात लवकर कशा पद्धतीनं सुरू करता येतील आणि ह्या भागातील नागरिकांच्या अडचणी सोडवता येईल त्याकरता प्रयत्नशील आहोत. महत्वाचं जे आज आपल्या समोर मांडायचे, त्यामध्ये तळेगाव नगर परिषदेच्या अंतर्गत रस्त्यांची कामं, या साधारणतः येत्या रविवारी किंवा सोमवारी कामांचा शुभारंभ करून जवळपास 16 कोटी रुपयाच्या रस्त्यांची कामं ही सुरू करतोय. स्टेशन भागातील वतननगर, आनंदनगर, मनोहरनगर, इंद्रायणी कॉलनीचा भाग असेल, भालेराव कॉलनी असेल, यशवंत नगर, स्टेशन भागातील पैसा फंड काच कारखान्याचा परिसर, त्याचबरोबर स्वराज नगरीचा भाग, माळसकरवाडी, एमएससीबीचा परिसर, राजगुरू कॉलनी आणि गावातील घोरवडी स्टेशन ते जिजामाता चौक या भागातील रस्ते, गाव अंतर्गत रस्ते, राव कॉलनी, जेविरी कॉलनी या भागातील साधारणतः सगळ्या रस्त्यांचे 16 कोटी रुपयाची कामं ही आपण सुरू करतोय.
लोणावळा शहरातील विद्युत विभागाच्या बाबतीत किंवा जो आपला मुख्य रस्ता आहे लोणावळा खंडाळा त्या भागामध्ये पथदिवे बसवण्याचं काम असेल, अशी अनेक कामं सुरू केली जात आहेत. मी मावळच्या जनतेला, मावळ तालुक्यातील ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलीस पाटील या सर्वांना आवाहन करतो की येत्या 10 महिन्याच्या अवधीमध्ये जो माझा काही कार्यकाळ शिल्लक आहे, या कार्यकाळामध्ये आपल्या भागामध्ये जी काही आश्वासनं एक लोकप्रतिनिधी म्हणून मी देण्याचं काम केलं, काही कामं आपण सुचवली, ती कामं पूर्णत्वास नेणं किंवा आपले प्रश्न सोडवणं हे आजपर्यंत जे करता आलं, सोडवता आलं ते प्रयत्न केलाय. परंतु पुढील काळामध्ये आपण ह्यामध्ये अधिकचं लक्ष घालून जो शब्द आपल्याला दिला तो पूर्णत्वास न्यायचा आहे आणि त्याकरता आपल्या सर्वांचं देखील सहकार्य अपेक्षित आहे. ग्रामीण भागातील मुख्य म्हणजे जलजीवन मिशन अंतर्गत पाणी योजना या साधारणतः काही भागातल्या 100%, 70%, 60%, 50% कामं झालेली आहेत. काही भागातली 30% देखील कामं झाली आहेत आणि म्हणून येणाऱ्या 4 ते 5 महिन्याच्या अवधीमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत सुरू असलेली कामं 100% आपल्याला पूर्ण करायची आहेत. याकरता ग्रामपंचायतीतील सर्वच लोकप्रतिनिधींची देखील जबाबदारी असणार आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भाग आणि शहरी भाग या भागाचा समतोल ठेवून विकास कामांच्या बाबतीत येणाऱ्या काही दिवसामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून मावळ तालुक्याला किमान 100 कोटी रुपयापर्यंतचा निधी उपलब्ध कसा होईल याकरता देखील आमचा प्रयत्न असणार आहे. म्हणून मी आपल्या माध्यमातून सर्व मावळ तालुक्यातील जनतेला, लोकप्रतिनिधीला आवाहन करतो की येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपल्याला कामात पूर्ण करतो असं आश्वासन दिलं, त्या कामांच्या बाबतीमध्ये आपण देखील बरोबर येऊन प्रयत्न करावा, आपण देखील साथ द्यावी अशी विनंती आणि आपल्याला आवाहन करतो. पहिला प्रश्न तुम्ही म्हटलं रस्त्यांचे कामं चालू होणार आहेत. याच्या अगोदर तळेगाव दाभाडे नगर परिषदेत जे कामं चालू आहेत ते ठप्प झालेले आहेत सगळे. प्रशासनाकडून ही लोकांना काही अपेक्षा राहिलेल्या नाहीत. मध्ये आवया उठल्या म्हणजे लोकांना एक आशा निर्माण झाली की कोणतरी नवीन कार्यक्षम मुख्याधिकारी येतील, पण त्याच्यानंतर काय अजून स्पष्टता नाही. लोक आता नगर परिषदेत जायला सुद्धा कोणत्या हेतूने जायचं प्रश्न पडले. मी तळेगाव शहरातल्या नागरिकांना आता आवाहन करतो की तुम्ही या ठिकाणी राहताय, नगरपालिकेला टॅक्स रूपी कर देखील देण्याचं काम करताय. आपलं काम टॅक्स देण्याचं आहे. जो काही नगरपालिका कर आकारती हा आपण वर्षाकाठी भरताय. लोकप्रतिनिधी म्हणून माझी किंवा नगरपालिकेतील सध्याचा असलेल्या प्रशासनाची देखील जबाबदारी आहे. माजी नगरसेवक, नगराध्यक्ष किंवा इतर प्रतिनिधी, माझे आमदार असतील यांची देखील जबाबदारी आहे. कुणीच या बाबतीमध्ये जबाबदारी झटकून चालणार नाही. मागील 6 महिन्यापासून लोणावळा तळेगाव नगरपालिकेच्या बाबतीत नागरिक अत्यंत निराश आहेत. त्यांचे प्रश्न सोडवले जात नाही. या तक्रारी माझ्याकडे देखील येत आहेत. मुळामध्ये सरनाईक सारखा एक अधिकारी या ठिकाणी काम करत असताना त्याचा कार्यकाळ पूर्ण झालेला नव्हता तरी सुद्धा का बदलला, हे खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांनी उत्तर दिलं पाहिजे. कारण बारणे खासदारांनी कारण नसताना एक निष्कलंक का पण त्याला म्हणतो तो म्हणजे कार्यक्षम असलेला म्हणजे आता वाईट बोलू नये परंतु इतका निर्लज्ज असा अधिकारी ह्या नगरपालिकेमध्ये आणून बसवलाय. जनतेचे प्रश्नाशी घेणं देणं नाही. कुणालाही नगरपालिकेमध्ये चांगली पद्धतीची ट्रीटमेंट दिली जात नाही. प्रश्न समजून घेतले जात नाही. आजही दिव्यांग बांधव आले होते, त्यांच्या मानधनाच्या बाबतीतला तोच प्रश्न होता. आणि म्हणून नगरपालिकेमध्ये प्रशासक म्हणून त्यांना त्यांचा पगार मिळतोय, त्यांना त्यांचे अधिकार आहेत. परंतु जनतेला येणाऱ्या काळामध्ये एक संघ राहून नगरपालिकेमध्ये जर उद्याच्या काळात कुठलाही पवित्र आपल्याला घ्यायची वेळ आली तर आपल्याला ती घ्यावी लागणार आहे. राहिला प्रश्न कामांच्या संदर्भात, मी मागील आठवड्यात सुद्धा संपूर्ण आढावा घेतला आणि त्या बाबतीमध्ये इतर जे काही अधिकारी आहेत बांधकाम विभागाचे किंवा ठेकेदार आहेत त्यांना देखील सूचना केल्या आहेत. कामांच्या बाबतीमध्ये रस्ते, लाईट, पाणी या मूलभूत सुविधा ह्याच्या व्यतिरिक्त महत्वाकांक्षा असलेल्या नगरपालिकेची इमारत, त्याचबरोबर क्रीडांगण
आणि इतर भागातल्या असलेले मुलांकरता, खेळण्याकरता आणि नागरिकांकरता ओपन स्पेस मधले गार्डन या बाबतीत सुद्धा सातत्यानं पाठपुरावा करतोय. मी त्या बाबतीत जिल्हाधिकारी यांच्याकडे देखील लेखी तक्रारी मुख्याधिकाऱ्यांबाबतीत दिलेल्या आहेत. त्यावरती त्यांनी निर्णय घ्यावा आणि मी खासदार साहेबांना देखील विनंती करतो की आपण यामध्ये लक्ष घालावं. कारण नसताना असला चुकीच्या पद्धतीचा भ्रष्टाचारी अधिकारी नगरपालिकेमध्ये आणून ठेवलाय. त्या बाबतीत आपलं मुख्याधिकारी यांच्यात जो काही निर्णय घ्यायचा तो घ्यावा. कारण आपले आणि मुख्यमंत्री महोदयांचे घरोब्याचे संबंध आहेत. आपण सत्तेमधले आहात, त्यामुळे तुमची सत्ता नगरपालिकेच्या कामामध्ये त्यांनी दाखवावी. अण्णा, मुळामध्ये वडगाव नगरपंचायत असन, लोणावळा नगर परिषद असन, तळेगाव नगर परिषद असन, यांना कारभारी नाहीत, निवडणुका नाहीत. आता 2 वर्ष होत आहेत. यासाठी हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही काही कारभारी निवडणुका व्हाव्यात यासाठी काही पावित्र्य घेणार आहात? आपण मागच्या 4 दिवसापूर्वी पाहिलं असेल की नगर परिषद, नगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीतल्या निवडणुकीचा निर्णय हा आज राज्य सरकारच्या हातामध्ये राहिलेला नाहीये. त्या बाबतीमध्ये कोर्टामध्ये ज्या काही सुनावण्या सुरू आहेत किंवा तारीख पे तारीख सुरू आहे, जोपर्यंत कोर्टाचे निर्देश आणि निर्णय येत नाही तोपर्यंत आमच्यासारख्यांनी बोलणं उचित नाही. शेवटी ही बाब न्यायप्रविष्ट आहे आणि पुढील काळात लवकरात लवकर निर्णय होऊन नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्यामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती या ठिकाणी कारभारी आलेच पाहिजे, ही आमची देखील भावना आहे. अण्णा, 58 दिवस झालं जनरल मोटरचे कामगार हे बेमुदत साखळी उपोषण करत आहेत. त्यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांना रक्ताभिषेक घातला, मुंडन आंदोलन केलं आणि त्यांची लहान मुलं, पत्नी आणि कामगार बसलेले आहेत. यावर अद्याप ठोस काही कारवाई झालेली नाही. आंदोलन सुरूच आहे. काय सांगाल याबाबत? अहो वाघमारे साहेब, कामगार काय बाहेरचे आहेत का? माझे स्थानिक भूमिपुत्रच आहेत आणि त्यांची बाजू मांडायला मी कुठं कमी पडतो मला तुम्ही ते सांगा. त्यांची बाजू मांडण्याकरता ज्या ज्या ठिकाणी बैठका लावतात त्या बैठका लावल्या, मुख्यमंत्र्यांना लावली, उपमुख्यमंत्र्यांना लावल्या, कामगार मंत्री, उद्योग मंत्री, त्यानंतर कामगार आयुक्तालय, सगळीकडे जाऊन आम्ही आमची बाजू मांडायचं काम केलं. परंतु जर समजा कामगार बांधवांची बाजू ऐकून त्यांना योग्य न्याय द्यायचा सर्वस्व अधिकार मुख्यमंत्री आणि उद्योग मंत्री यांचाच आहे. त्या बाबतीत येणाऱ्या पुढच्या आठवड्यातल्या हिवाळी अधिवेशनात नक्कीच जाब विचारला जाईल आणि त्यावरती आवाज सुद्धा उठवला जाईल. शेवटी सत्तेमध्ये असलो म्हणजे याचा अर्थ की सगळीच बाजू सत्ताधारी म्हणून आम्ही दाबून किंवा वेळ काढून न्यायची अशातला भाग नाहीये. स्थानिक ज्या जनतेनं आम्हाला लोकप्रतिनिधी केलं त्यांसाठी आम्ही उभं राहायचं आणि उभं राहणार. आणि तळेगाव चाकण रस्ता जो आहे त्याच्या रुंदीकरणाचं काम चालू केलं होतं. अजूनही मुख्य बाजारपेठेतला जो भाग आहे तो अजूनही रुंदीकरण त्याचं झालेलं नाही. दिवसेंदिवस अपघात वाढत आहेत. त्याचप्रमाणे आंबीचा पूल सुद्धा आहे की तो गेल्या अनेक वर्षापासून बंद आहे. त्याचं काम पूर्ण झालं, आंबीच्या पण पुलाचं जोडलं काम नाहीये. आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. आंबीच्या पुलाचं मोठा इतिहासच लिहावा लागणार त्याची बिलं पण आहे. निघाली. 4 वर्ष बिलं दिली त्याची. आता बिलांच्या बाबतीत पण तक्रार बिलं दिली. एवढ्या महिन्याभरामध्ये त्यांनी काम पूर्ण करतो म्हणून सांगितलं. आता मागचे 4-5 महिने पावसाळ्याचे होते, त्यामध्ये काम पुलाच्या कामामध्ये किंवा रस्त्याची कामं थांबवली जातात. परंतु आता काम ह्या आठवड्यात सुरू करून महिन्याभरात तो पुलाचं काम पूर्ण करतो असं ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी स्पष्टपणे मीटिंगमध्ये सांगितलेलं आहे. आणि तळेगाव चाकण रस्त्याला आपण 5 कोटी रुपयाचा निधी, आपण 6 कोटी रुपयाचा निधी हा मागच्या 2 वर्षापूर्वी रुंदीकरणाकरता दिला होता. राहिला स्टेशन चौकातला मुख्य पॅच, तर ते साधारणतः 400 मीटरचा जो पॅच आहे त्यामध्ये रुंदीकरण करत असताना एमईसीबीचे पोल त्या मध्य भागामध्ये येत आहेत आणि म्हणून नगरपालिकेला देखील सांगितलं की ते पोल हटवण्याचं काम नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये त्यांच्यात पूर्ण करावं. आहे. नगर परिषदेकडे आम्ही पाठपुरावा केला, एमएससीबीकडे. एमएससीबी वाले म्हणतायत की नगर परिषदेला आम्ही प्रस्ताव दिलेला आहे नाही नाही, नगरपालिकेनेच तो खर्च केला पाहिजे. मध्ये चाललंय ते. आणि मी तुम्हाला अपघात पण होऊ सांगतो शकतात. की मागच्या वर्षभरापासून नगरपालिकेमध्ये मी पावले ठेवले नाहीये. जवळपास 1 वर्ष होऊन गेलं. या मागची कारणच ये की जिथं कारभारी नाही, तीच अवस्था आहे तुमच्यासारखी. जिथं कारभारी नाही आणि जिथं ज्याला कारभार सांभाळायला दिला तो जर व्यवस्थितपणानं काम करत नसेल तर ही जबाबदारी ज्यानं नगरपालिकेमध्ये मुख्याधिकारी आणला त्यानं ती जबाबदारी स्वीकारून काम केलं पाहिजे. त्यांनी एकदा तरी नगरपालिकेत महिन्यातनं येऊन बसलं पाहिजे. पण आता कसं आहे अण्णा, प्रांत आहे तिथं. मावळ मुळशीचे प्रांत प्रशासक म्हणून आहेत. मावळ मुळशीचे अगोदरचे प्रांत होते तेही मला वाटतं आलेले नाहीत अजून.
आणि आता हे नवीन जे बदलून आले तेही तळेगावात फिरकलेले नाहीत. मग ते नामधारी आहेत का? मागच्या वाटतं 10-12 दिवसापूर्वी मला भेटून गेले प्रांत. आम्ही त्यांना फॉरवर्ड करतो या संदर्भातल्या बातम्या, ते ओके नोटेड म्हणतात, त्यांच्याकडूनही काही हे नाही ना. मी त्या बाबतीत नगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना घेऊन तात्काळ बैठक लावणं आणि तळेगाव स्टेशन चौकातल्या MACBच्या पोल शिफ्टिंग करण्याचं काम हे नगरपालिकेचंच आहे. त्याला निधीची तरतूद करण्याचं काम नगरपालिकेचंच आहे. त्यामुळे MACB यामध्ये खर्च करणार नाही. MACBचा यामध्ये कुठलाही रोल येत नाही. त्यांनी फक्त मान्यता देणं किंवा त्याला परमिशन देणं इथपर्यंत त्यांचं काम आहे. त्यामुळे नगरपालिकेनं अंग झटकून चालणार नाही. ते पोल शिफ्ट केल्याशिवाय आपल्याला तिथलं रुंदीकरण करता येत नाहीये. डिवायडर म्हणजे तुम्ही नगरसेवक असताना डिवायडर लावले होते की त्याच्यामुळे वाहतूक कोंडी खूप थांबली होती. पण आता सध्या तेच डिवायडर आहेत ना काही अंशी अपघातांचं कारण बनत आहे. उंची कमी झाली, ते बुजले गेले रस्ते. मी एक सांगतो राजेशजी की आता ते डिवायडर लावून मला वाटतं जवळपास 9 वर्ष होऊन गेले असेल, 8-9 वर्ष आले असेल. पण आता त्याच्याबरोबर रस्त्याची रुंदीकरण करणं, त्या डिवायडरला पेंटिंग करून किंवा रिफ्लेक्टर लावणं हे काम नगरपालिका आणि PWD यंत्रणेने करायला पाहिजे. त्याच्यात आता ते आपण रस्त्याचं रुंदीकरण ज्या भागात केलं तिथले डिवायडर खाली जवळपास जमिनीच्या लेवलला गेलेत. पुढच्या काही दिवसात तिथल्या डिवायडरचं काम सुद्धा किंवा तिथल्या भागातल्या रस्त्याचं काम हे तात्काळ पूर्ण करण्याकरता मी देखील आता पाठपुरावा करून ते पूर्ण करेन. गडकरी साहेबांनी तळेगाव चाकण महामार्गासाठी आता लेटेस्ट आता नंबर ऑफ इटरेक्शन झाले, यावर्षी इतके जाहीर झाले, यावर्षी इतके जाहीर झाले. प्रॅक्टिकली त्या रोडचं आता DPRचं काम वगैरे होत आले. पण जर भूसंपादन वगैरे जर पाहिलं तर त्याला खूप वेळ लागणार आहे. लोकांचं म्हणणं असं होतं की किमान खासदारांचं लक्ष नाही, म्हणजे लिटरली लक्ष नाही. किमान आमदार साहेबांनी तरी गडकरी साहेबांची पुन्हा एकदा भेट घ्यावी. पूर्ण मोठं काम होण्याच्या अगोदर किमान अस्तित्वातील रस्त्याचं तरी जसं आपल्या हद्दीत झालंय तसं चाकणपर्यंत काम व्हावं. मी माझ्या हद्दीपुरताच विचार करतो. दुसऱ्याच्या दारात सुदूरपर्यंत आहे तिथपर्यंत मी पूर्ण करणार. राहिलेला जो पॅच आहे माळवाडीपासून तर इंदुरीपर्यंतचा, इंदुरीच्या पुढे आहे तेवढा वाईट, सुदुमऱ्यापर्यंत आहे तो. राहिलेला एक साधारणतः 1 किलोमीटर भराचा पॅच आहे आणि स्टेशनचा म्हणजे 1.5 किलोमीटरचा पॅच जो मावळ विधानसभा कार्यक्षेत्रात येतो तिथपर्यंत मी पूर्ण करून देईल. पुढचा भाग त्या भागातल्या प्रतिनिधींनी केला तर तो अधिक सोयीस्कर आहे. बरं अण्णा, महत्वाचा प्रश्न आहे. मावळ तालुक्यामध्ये वारंवार वाहतूक कोंडी आहे आणि वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त झालेले आहेत. देहू सेंट्रल पासून जी वाहतूक कोंडी सुरू होती ती लोणावळ्यापर्यंत आहे. यासाठी काय उपाययोजना होणार आहे? जुना मुंबई पुणे NH4 आता मला वाटतं तो 95-96ला ज्या वेळेला युतीचं सरकार होतं त्या काळात त्याला मान्यता मिळाली आणि 99-2000 मध्ये ते काम पूर्ण झालं. आता जवळपास 20 वर्ष होतील त्या रस्त्याला किंवा त्या बाबतीत काही भागामध्ये म्हणजे सोमाटणा, सेंट्रल हॉटेल, कानेफाटा, तळेगावचा लिंबपाटा या भागातल्या फ्लायओव्हर करता देखील पाठपुरावा करतोय. मागील वर्षभरामध्ये सत्तेत नसल्यानं काही कामं जी ठप्प झाली होती त्या कामांकरता आता पुन्हा पाठपुरावा करून आदरणीय गडकरी साहेबांकडे त्या बाबतीत मागणी करतोय की जे पूर्वी पूल कारला फाट्याचा देखील त्यामध्ये पूल आहे या पुलांना मान्यता द्यावी. साधारणतः 450 कोटी रुपयाचा निधी याकरता उपलब्ध करून द्यावा. हे फ्लायओव्हर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ही कोंडी आणि या अडचणी नागरिकांना सहन कराव्याच लागणार आहेत. कामशेतचा पूल हा वाहतुकीसाठी अडथळा ठरतोय की वारंवार कामशेतचा पूल बनवलाय पण तिथं वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. त्यावर काय उपाययोजना? किंवा नाणे मावळात येणाऱ्या नागरिकांना तिथं पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा सांगितलं की तिथं आपण ट्रॅफिकचे पोलीस किंवा काही होमगार्ड म्हणून आपण जे उपलब्ध करतो तर त्यांना घेऊन तिथं सुविधा करून द्या. अत्यंत नागरिक किंवा मुख्य बाजारपेठ म्हणून कामशेडमध्ये अनेक नागरिक येत आहेत आणि जी अडचण होती ती पार्किंग करत असताना नागरिक कुठेही गाड्या लावून जात आहेत. त्यामुळे खरं तर ती मुख्य अडचण आहे. आपण जर पाहिलं तर कामशेडच्या मेन चौकापासून तर पवनानगरपर्यंत संपूर्ण रस्त्याचं काम सुरू आहे. रस्त्याचं फक्त जो पूर्वीचा डांबरी किंवा काळा होता त्याला तेवढाच काळा करण्याचं काम केलं नाही तर त्याला रुंद करण्यात आला. काही भागामध्ये जो रस्ता तुटत होता किंवा खचला जायचा त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचा रस्ता करून तो मजबूत करण्याचं सुद्धा काम केलेलं आहे. ज्या ज्या भागामध्ये जागा जशी उपलब्ध होती तसे रस्ते रुंद करून काम करण्याचं काम केलेलं आहे. अवकाळी पावसामुळे
शेतकऱ्यांच्या मावळ तालुक्यातल्या मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. पंचनामे करायचे आदेश देण्यात आले आहेत का? पंचनामे ऑलरेडी सुरू आहेत. मागच्या 15 दिवसापूर्वी ज्या वेळेला असाच अवकाळी पाऊस झाला त्यावेळेलाच पंचनामे करायला सांगितले आणि परवा दिवशी जो पाऊस झाला त्यानंतर लगेच तात्काळ पंचनामे सुरू सुद्धा केले आहेत. ज्या ठिकाणी शेतकरी बांधवांच्या बांधावरती येऊन अधिकारी पंचनामे करत नाही त्या ठिकाणच्या नागरिकांनी आम्हाला डायरेक्ट फोनवरून संपर्क साधावा. पण पंचनामे फक्त शेतकऱ्यांचेच होणार आहेत की आणखी इतर असं काय नाही. असेल छोटे मोठे किंवा आता कासरसाईला एका शेतकऱ्याच्या दावणीची 10 जनावरं गेले तर त्याचा मुळशी हद्दीमध्ये येते. त्या माझ्या हद्दीतला विषय नाहीये तर त्यामुळे तो तिथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींच्या बाबतीत लक्ष घालून त्यांना काय नाही त्यातून द्यावा. कामशेटचा पूल जो आहे तो कामशेटचा पूलचा रचना फसलेली किंवा तो दीर्घदृष्टीने आता उपयोगकारक नाही असं वाटतं. परंतु मग एकदा झालेली चूक पुन्हा दुरुस्त करता येणार नाही का? तो रस्ता पुन्हा होणारच नाहीये का? अशा बाबतीत आज तरी तो लगेच अजून तर तो सुरुवात करून त्याला 3 वर्ष आले. त्या पुलाला सुरू करायला काय त्रास झालाय तो आता तो न बोललेला बरा आहे. जाऊ दे त्याला. अण्णा, पोलीस स्टेशनच्या बाजूला जर एक रस्ता जर दिला ना तर नाणेकडनं येणारी वाहतूक ही कामशेतमध्ये जाण्यापेक्षा डायरेक्ट जर गेली तर नाणे बाजूला जाणारी जी वाहतूक आहे ना तर कामशेत पोलीस स्टेशनच्या आता बाजूला थोडे एक बोगदा दिवस दिला. सांभाळून घ्या. नाण्याच्या सुद्धा रोडचं काम सुरू आहे. कामशेत बाजारपेठेपासून तर रेल्वे गेट पर्यंत आणि तिथून पुढे नाण्याच्या नदीच्या पुलापर्यंत इंद्रायणीच्या माऊलीनगर ते काम तुमच्या जे सुरू आहे तर त्याला थोडासा वेळ द्या. कामं पूर्ण होतपर्यंत नागरिकांना अडचण सहन करावी लागेल. रस्ते रुंद करतोय, मजबूत करतोय ते ह्याचसाठी करतो की कशा पद्धतीनं आपल्याला वाहतूक कोंडी सोडवता येईल. अण्णा, भुजबळ आणि जरांगेंची सध्या पाहतो आपण की दोघांची चांगली जुगलबंदी चालू आहे. कुणाचं मत तुम्हाला योग्य वाटतं? मी त्यामध्ये बोलणं उचित नाही. मी त्या दोन्ही नेत्या ते दोन्ही व्यक्ती आपल्या आपल्या समाजाची बाजू मांडतात. त्यामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी परंतु अण्णा रोकटोक बोलण्याचं झालं तर तुम्ही तर मंत्रालयात आंदोलन केलं होतं. सगळ्या आमदारांना पण मंत्रालयात येण्याचं किंवा तिथं आंदोलनाचं आवाहन केलं होतं. जेव्हा तुम्ही राज्यव्यापी भूमिका घेताय त्यावेळेस राज्यव्यापी हा प्रश्न आहे त्याच्याबद्दल पण तुम्ही मी रोकटोक बोलत विधानसभेचा सदस्य म्हणजे मी महाराष्ट्रातल्या विधिमंडळाचा सदस्य आहे. मी काय फक्त मावळ तालुक्याचा सदस्य नाहीये. आणि जर समजा एखादा समाज रस्त्यावरती उतरत असेल तर त्या समाजाची बाजू मी मांडलीच पाहिजे. त्यात गौण काय आहे? त्यात चुकीचं काय आहे? आणि बाजू मांडताना मी तर आव्हान केलं होतं की सगळ्यांनी रस्त्यावरती उतरा. ज्यांना उतरायचे उतरले, बाकीचे थांबले. बरोबर आहे की नाही? थोडंसं राजकीय विचारू का? हा विचार तेच तुम्ही विचार आले विचार. राजकीय गेली 8 दिवस तालुक्याची चर्चा चालू आहे. माजी मंत्री बाळाभाऊ बेगडे आणि आमदार सुनील शेळके यांची मामाची दिलजमाई झाली किंवा त्यांना खासदारकीचं तिकीट मिळणार. कुणाला? मामाला तिकीट मिळणार. तुम्ही त्यांचं काम करणार आणि खरंच आता तुम्ही महायुतीत आहात, दोघंही महायुतीत आहात. की खरंच जागा भाजपला सुटेल का तुम्ही राष्ट्रवादीला प्रयत्न करणार? मी तुम्हाला आणि सर्वच मीडियाला देखील सांगतो, जनतेला सांगू इच्छितो की मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाली पाहिजे. आम्ही ह्या जागेवरती पूर्णपणानं व्यवस्थित लेखी स्वरूपात जी काय परिस्थिती मावळ लोकसभेच्या जागेकरता किंवा आम्ही जो हक्क दाखवतोय त्याची बाजू येणाऱ्या 8 दिवसामध्ये महायुतीतल्या सर्वच प्रतिनिधींना मांडण्याचं काम करणार आहे. पिंपरी चिंचवड या ठिकाणी देखील राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे, राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे. मावळ विधानसभेमध्ये देखील राष्ट्रवादीचा मोठा मानणारा वर्ग आहे. खालच्या असलेल्या 3ही तालुक्यामध्ये सुद्धा ज्या ठिकाणी आमचे लाड म्हणून माझे आमदार आहेत तरी देखील चांगल्या पद्धतीनं मतदान घेऊन तिला त्यांनी त्यांचं अस्तित्व ठेवलेलं आहे. इतर तालुक्यात देखील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चांगला पकड असल्या म्हणून तालुका ओळखला जातो आणि म्हणून पुढील काळामध्ये मावळ लोकसभेची जागा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळाली पाहिजे असा आमचा हट्ट असणार आहे. कारण नसताना किंवा फक्त देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या लाटेवरती उमेदवारी मागणं आणि निवडून येणं हे आता सोपं राहिलेलं नाही. जो कर्तृत्व दाखवील, जो जनतेपर्यंत असेल त्याला नक्कीच जनता स्वीकारेल असं माझं स्पष्टपणानं मत आहे. आता युतीमध्ये सध्या श्रीरंगाप्पा बारणे तुमच्या सोबत काम करतात आहे. एकंदरीत या 5 वर्षाच्या कार्यकालावरती श्रीरंगाप्पा बारणेंच्या कार्यकालावरती तुम्ही नाराज आहात का?
नाही आणि 5 थेट वर्ष तुम्ही नाही झाले. मी तुम्हाला सांगतो, श्रीरंगाप्पा बारणे यांना 2014 मध्ये उमेदवारी मिळण्याकरता आम्ही सुद्धा खूप प्रयत्न केले. तन मन धनानं दोन्ही टर्मला आम्ही त्यांचं सर्वच ज्यावेळेला युतीमधले आम्ही कार्य करतो त्यावेळेला सर्वांनी काम केलेले आहे. 2 टर्मला नरेंद्रभाई मोदींच्या करिश्म्यावरती त्यांना मतदान मिळालं, निवडून आले. त्यांचंही काही योगदान असेल, परंतु त्यांनी आज तरी मला पुन्हा संधी पाहिजे अशा पद्धतीत पुढे वक्तव्य केलेलं दिसत नाहीये. आणि जर यदा कदाचित त्यांनी उद्या त्यांची परत इच्छा व्यक्त केली तर माझं एवढं सांगणं असेल किंवा विनंती असेल की मागच्या 9 वर्षाच्या काळामध्ये मावळ तालुक्यातील जनतेला, सर्वसामान्य नागरिकांना केंद्रातील किती योजनेचा लाभ दिला हे देखील त्यांनी माहिती दिली पाहिजे. त्याचबरोबर केंद्राच्या माध्यमातून इथल्या असलेले जे काही प्रश्न आहेत, मग त्यामध्ये शेलारवाडी बेगडेवाडीचा मिसाईल प्रकल्प असेल, रेल्वे स्टेशनच्या बाबतीतले काही अडचणी असतील, लोणावळा तळेगावच्या रेल्वेचा प्रश्न असेल किंवा अशा अनेक प्रश्न हे का सोडवले नाही, यात काय अडचणी झाल्या, कारण 9 वर्ष ते सातत्यानं सत्तेमध्ये आहेत. मग त्यांनी त्याचा देखील जाब दिला पाहिजे. या व्यतिरिक्त मावळ तालुक्यातील विकास कामांकरता, महत्वाकांक्षी प्रकल्पांकरता किती केंद्राचा निधी आणला ही माहिती त्यांनी देणं योग्य राहील. उद्याच्या काळामध्ये जर त्यांना संधी पाहिजे असेल तर, शेवटी तो त्यांच्या पक्षाचा किंवा त्यांचा वैयक्तिक विषय आहे, परंतु मी माझ्या पक्षाची बाजू मांडणं, आम्हाला संधी पाहिजे किंवा आम्हाला ही जागा मिळाली पाहिजे हे मी सांगितलं पाहिजे. त्या बाबतीत मी ठामपणानं लेखी स्वरूपात संपूर्ण आराखडा देण्याचं काम राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, अजितदादा असतील, मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब असतील, या सर्वांना द्यायचं काम मी या आठवड्यात करणार आहे. म्हणजे एकंदरीत श्रीरंगाप्पा बारणे यांच्या उमेदवारीला तुमचा विरोध आहे? नाही, विरोध माझा आहे असं समजू नये, परंतु 9 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी काय काम केलं हे जनतेसमोर त्यांनी मांडलं पाहिजे. माझं हे मत आहे, कारण त्यांनी उमेदवारी मागितल्यानंतर मी त्याचा विरोध करू, मागितल्यानंतर बघू ना काय करायचं. खासदार बारणेंनी कॅमेरा समोर मागच्या 6 महिन्यापासून मी उमेदवार असेल, मलाच उमेदवारी मिळणार आहे जाहीर केलेलं आहे. त्याच्याच वेळी दुसरीकडे तुम्ही उमेदवारी मिळाली म्हणजे निवडून आला असं होतं का? त्याच वेळी मी सांगितलं की मोदींच्या करिश्म्यावरती जर आपल्याला संधी मिळत असेल म्हणून आपण पुन्हा उमेदवारी घेऊन मी पुन्हा खासदार होईल अशी काय कोणी स्वप्न बघत असेल तर ते होणार नाही. माझं स्पष्टपणानं मत आहे की 9-9.5 वर्षामध्ये मला बाकीच्या तालुक्यांची काही घेणं देणं नाही. माझ्या मावळ तालुक्यात 9 वर्षामध्ये केंद्रातील किती योजना मावळच्या जनतेकरता राबवल्या, किती लोकांना त्याचा लाभ मिळाला, महत्वाकांक्षी प्रकल्प आपण किती आणले, मुंबई पुणा हायवेवरती पुलांच्या संदर्भातलं काम असेल, तळेगाव आणि बेगडेवाडीच्या परिसरातील शेतकऱ्यांचा मिसाईल प्रकल्पातला प्रश्न असेल किंवा अनेक अशा इतर प्रश्न जे केंद्राच्या रिलेटेड आहेत, या प्रश्नांच्या बाबतीत त्यांनी काय केलं याचं त्यांनी जनतेला उत्तर द्यावं. एकंदरीत तुम्ही श्रीरंगाप्पा बारणेंची उमेदवारी नाकारून भाजपचा मार्ग मोकळा करताय का? मी तुम्हाला सांगतो, भाजपचा काय संबंध आहे मला तुम्ही सांगा. मी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जर ताकद इथं मोठ्या प्रमाणात असेल तर मी माझ्या पक्षासाठी बाजू मांडणार. तुम्ही सांगता की बाळाभाऊ बेगडेंना तुम्ही लोकसभेला, मी विधानसभेला, मी कोण ठरवणार? माझा अधिकारही नाहीये. मी कार्यकर्ता म्हणून किंवा एक लोकप्रतिनिधी म्हणून मी माझ्या जनतेची बाजू मांडणार. बाळा बेगडे का राष्ट्रवादीचे आहेत का? राष्ट्रवादीचे असं मी म्हटलं असं. माझ्या राष्ट्रवादी अनेक नेते आहेत, मावळ तालुक्यात आहेत, पिंपरी चिंचवड शहरामध्ये देखील आहेत, की त्यांना संधी मिळू द्या. पण नाही, ज्या भागात तुम्ही चर्चा आहे त्यात कितपत ज्या भागात तुम्ही बारणेंना विरोध करतायत त्याच भागातले उमेदवार तुमचेच राष्ट्रवादीचे उमेदवार पाडून बारणे विजयी झालेत ना. काय राष्ट्रवादीच्या उमेदवारांचाच पराभव करून बारणे निवडून आले. तुम्ही ज्या भागात म्हणताय आमची त्यावेळेला आम्ही पण तिकडे होतो ना, बारणेंसोबत होतो ना आम्ही. त्यावेळेला आम्ही बारणेंसोबत होतो. झाला तो आता इथे जमा झाला. तो नव्यानं उमेदवारी जर पाहिजे असेल तर ते मी सांगितलं जमाईचा विषय नाहीये. कलेची एक युतीतर्फे बारणेंना उमेदवारी भेटली. युतीचा धर्म पाळायची जबाबदारी फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची नाही. युतीचा धर्म सर्वांनी पाळला पाहिजे. देशाचे पंतप्रधान म्हणून आदरणीय नरेंद्रभाई मोदींना आम्हाला जर पुन्हा पाहायचं असेल तर सर्वांनी राजकीय जोडे बाजूला ठेवून, मतभेद बाजूला ठेवून काम करावं. अन्यथा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, आमचा आम्हाला मार्ग मोकळा आहे. पण कालच रवींद्रप्पा वेगळे असं म्हणतात आहे की या तालुक्यामध्ये भाजपचाच आमदार होणार आहे आणि भाजपचाच खासदार होणार. कोण म्हणणार आहे? रवींद्र वेगळे.
कोण रवी बापा भेगडे. भाजपचे माजी तालुका अध्यक्ष विधानसभेचे निवडणूक प्रमुख आहेत ते. अहो, ते ऐन टायमाला मला सोडून पळून गेलेले, त्यांचं कुठे नादी लागता तुम्ही. माझ्यासोबत असलेली माणसं ऐन टायमाला पळून गेली. आपण साधे म्हणले आणि गेले निघून. तुमच्यासोबत म्हणजे त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश होणार होता का तुमच्यासोबत? आता जाऊ द्या, आमची युती आता कशाला काय सांगायचं. अण्णा, तुम्ही युतीच्या बाबतीमध्ये दिलठोकपणे म्हणता की युतीचे धर्म पाळले पाहिजे, राजकीय जोडे बाजूला ठेवून, पण दुसरीकडे तुम्ही नेतृत्वाच्या बाबतीत बोलताना थोडासा रोष व्यक्त करताय. युती हवी पण नेतृत्व बदल हवे असं काही हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी तर काही व्यक्तिगत इच्छुक नाहीये, माझी इच्छा नाहीये आणि मला काय मावळच्या जनतेनं कमी केल्या अशातला भाग नाहीये. मी आहे या ठिकाणी समाधानी आहे. माझं साधा आणि सरळ सोपा प्रश्न आहे, जर समजा महायुती म्हणून आम्ही सर्वजण जर एकत्रितपणानं असेल तर एकत्रितपणानं काम करताना ज्या व्यक्तीला 2 वेळा ज्या जनतेनं 22,000 मताची आघाडी 2019ला दिली आणि त्याच पद्धतीनं जवळपास 26 का 24,000ची आघाडी 2014ला दिली, मग अशा लोकप्रतिनिधीनं तर तिसऱ्यांदा इच्छा व्यक्त करत असेल तर त्यानं जनतेसमोर येऊन सांगितलं पाहिजे की मी तालुक्याकरता हे कामं तुमची केली आहेत, हे प्रश्न तुमचे सोडवले आहेत, आम्ही त्यांच्या मागे उभं राहणार. शेवटी जर एखाद्या व्यक्तीनं इच्छा व्यक्त करताना मी पुन्हा मोदींच्या लाटेवरती निवडून येईन, मोदींच्या करिश्म्यावरती पुन्हा माझी लॉटरी लागेल, असं जर कोणी समजून भ्रमात राहत असेल तो त्यांचा संभ्रम त्यांनी तो काढून टाकला पाहिजे. तुम्ही 8 महिन्याचा कालावधी उरलाय असं म्हणता एकीकडे आणि दुसरीकडे समाधान व्यक्त करता मावळ तालुक्यातल्या जनतेच्या तुम्हाला निवडून दिल्याबद्दल. पुढच्या पंचवार्षिकसाठी तरी का असेना तुम्ही तुमची समाधानी बात मला हे समाधान आहे इथं, याचा अर्थ विधानसभेपुरतं मर्यादित आहे की विधानसभेपुरता मी मर्यादित आहे. मी माझ्या मावळच्या जनतेचीच बांधिलकी ठेवून काम करणार. माझी स्वतःची पुढे जाण्याची इच्छा नाही आणि असं पुढे समजू नका. मामा भाषेची दिलजमाई हे जे काय दिसतंय, जे काय लिहून पाठवलं जातंय तो त्यांच्या व्यक्तिगत कुणाचं मत असेल त्यांनी ते मांडलं असावं, परंतु पुढील काळामध्ये माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं, माझ्या नेत्यांना सोबत घेऊन काम करणं हीच माझी खरी जबाबदारी आणि मी ती पूर्ण करणार. अजित पवार गटामध्ये जे आता राष्ट्रवादीचे नेते आहेत ते जास्त प्रमाणात जरी गटात असले तरी सक्रिय तुमच्यासोबत दिसत नाहीये किंवा पक्षासोबत सक्रिय दिसत नाहीयेत असं म्हटलं जातंय. तुमच्यातले काही नेते थोड्याच दिवसामध्ये शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत, यात किती तथ्य? मला कोण म्हणलं त्याचं नाव तरी सांगा नाही, एखादं कोणातरी एक तरी नाव द्या ना. असं मला माहिती आहे. माझ्यापर्यंत आले नाही, कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये अजितदादांकडं मी कोणाला हात धरून नेलेला नाही किंवा मी सांगतो म्हणून तसं वागलं पाहिजे असंही पुढे नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातला सर्वसामान्य कार्यकर्ता असेल किंवा ज्यांनी गेले 25 वर्षापासून पक्ष एक संघ बांधून ठेवण्याचं काम केलं ते प्रत्येक व्यक्ती हा आदरणीय दादांच्या सोबत आहे. बबनरावजी भेगडे असेल, बापूसाहेब असेल, गणेशराव असेल, सगळेच मंडळी ही दादांच्या सोबत आहेत आणि ते ठामपणानं काम देखील करतायत. अन्नादा एक तळेगाव नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न. तुम्ही आता मगाशी सांगितलं 1 वर्ष झालं तुम्ही नगर परिषदेमध्ये गेले नाहीत कारण सक्रिय तिथे चांगला प्रतिसाद मिळत नाही. हाच अनुभव तळेगावातला प्रत्येक नागरिक घेतोय. कुठल्याही कामासाठी कुठे गेलं तर प्रतिसाद मिळत नाही. तुम्ही हेही सांगितलं की खासदारांनी स्पष्ट करावा या मुख्याधिकाऱ्यांना का आणलं हे तुम्ही सांगितलं. पण हे सगळं असलं तरी एकंदरीत लोकप्रतिनिधी म्हणून लोकांच्या कल्याणासाठी या विषयामध्ये लक्ष घालावं आणि लोकांचे प्रश्न मार्गी लावावेत असं एक तुम्हाला नाही वाटत? मी तुम्हाला राजेशजी सांगितलं आता की या आठवड्यापासून मी तळेगाव शहरामध्ये पूर्णपणे लक्ष देऊन कामं करणार. ज्या काही तक्रारी असतील त्या यांच्यापर्यंत न नेता मी डायरेक्ट जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करून किंवा ज्या काही समस्या असतील त्या समस्या मांडण्याचं काम करणार आणि पुढील काळामध्ये तळेगाव असेल, लोणावळा असेल, वडगाव, देहू हा नगर परिषद, नगरपंचायत कार्यक्षेत्रातला भाग आणि कॅन्टोन्मेंटचा परिसर या भागातल्या सर्व नागरिकांना न्याय द्यायचं काम माझं आहे. मी ते पूर्ण करणार. पवना टेंट विषयी आपली काय भूमिका आहे? काय पवना टेंट परिसरामध्ये टेंट व्यवसाय करतात त्यांच्याबाबत आपली भूमिका काय आहे की काही मला वाटतं की कुठल्या तरी एका पत्रकारानं तिथं आम्हाला काय मिळालं नाही म्हणून बातम्या लावल्या असं सांगितलं जातंय. कुठंतरी टेंट सांभाळणारे किंवा जे टेंटचा व्यवसाय करणारे स्थानिक भूमिपुत्र आहेत त्यांच्याकडनं काही अपेक्षा कुठल्या पत्रकारानं ठेवली होती असं सुद्धा समजतंय. परंतु त्याच्या मागचं कारण काय हे मला माहीत नाही. परंतु ज्या पत्रकारानं किंवा ज्या लोकमतनं बातम्या लावल्या
त्याचा तर मी जाहीर निषेधच करतो. शेवटी स्थानिक भूमिपुत्रांची बाजू मांडणं, त्यांना न्याय देणं, त्यांच्या मागे उभं राहणं हे आमचं काम आहे. आम्ही त्यांच्या मागे स्थानिक भूमिपुत्रांच्या खंबीरपणाने उभं राहणार. असल्या आडतूस फडतूस बातम्यांनी आम्हाला कुठलाही फरक पडणार नाही. कारण की मागच्या 45 वर्षापासून स्थानिक भूमिपुत्रांची एकच मागणी आहे की आमचं जे पुनर्वसन आपण शासनाच्या माध्यमातून करायला हवं ते होत नाहीये. आमचं पुनर्वसन करा. आम्हाला शेतकऱ्यांना जो काही मोबदला द्यायचा जागेच्या स्वरूपात तो द्या. आम्ही कायदेशीर रीतसरपणानं सर्व परवानग्या घेऊन व्यवसाय करू. आणि ज्या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून त्या शेतकऱ्यांना न्याय दिला जात नाही त्या ठिकाणी ते शेतकरी कुठंतरी टेंटचा व्यवसाय करून रोजगार उपलब्ध करतात. रोजगार निर्मित करून पर्यटनाला चालना देत आहेत. या व्यतिरिक्त आज हजारो पर्यटक त्या भागामध्ये येत असताना आत्ताशी कुठंतरी सीझन सुरू होतोय आणि त्याच्यात कुणीतरी येऊन ब्लॅकमेलिंग करणं, चुकीच्या पद्धतीने बातम्या लावणं, यापेक्षा त्यांना न्याय कसा देता येईल तो तुम्ही द्या ना. ते गैरव्यवहार करतात, गैरव्यवसाय करतात, हेच करतात, तेच करतात. असले घाणेरडं खुन्नस किंवा अशा चुकीच्या पद्धतीचं बातम्या द्यायचं काम कुणीच करू नका. कारण त्यांची सुद्धा बाजू तुम्ही ऐका, त्यांची परिस्थिती जाणून घ्या. अहो आज त्या शेतकऱ्यांना किंवा त्या जे त्या ठिकाणी व्यवसाय करतायत त्यांना 1 रुपयाचं सुद्धा पुढं कर्ज किंवा लोन मिळत नाही. का तर त्या जागा त्यांच्या नावावरती नाही. ज्या जागा आहेत त्या इरिगेशनच्या नावावरती जागा आहेत आणि तिथं आज त्यांनी ताबा ठेवला किंवा त्यांनी अजूनपर्यंत कुठला मोबदला शासनाकडनं घेतला नाही म्हणून तिथे व्यवसाय करतायत. जर तुम्हाला एवढा कळवळा असेल तर तुम्ही परवानग्या द्या. परवानगीने घ्यायला कोण नाही म्हणतोय. परवानग्या दिल्या तर चांगलं बांधकाम करतील, मजबूत बांधकाम करतील, चांगल्या पद्धतीने वेगवेगळे रिसॉर्ट चालू करतील. परंतु परवानगी मिळत नाही म्हणून आज ते हातबल आहेत. शासनाकडे आम्ही पाठपुरावा करतोय की त्यांचं लवकरात लवकर पुनर्वसन करा आणि त्यांच्या रोजावरती त्यांच्या पोटावरती कुणी पाय द्यायचा किंवा त्यांना कुणी असं चुकीच्या पद्धतीनं त्यांची बाजू मांडण्याचं काम करू नका. शेवटी ते काय चोऱ्या करत नाही, कुणाला लुटमार करत नाहीये. जे काय पोटासाठी करून रोजगार, अहो ते घरातलं कुटुंब तिथं आज मेहनत करतं. घरातल्या महिला भगिनी तिथं स्वयंपाक करतात, स्वतः टेबल पुसायचं काम करतात. ह्याही पुढे जाऊन सांगतो की टॉयलेट बाथरूम ते स्वतः धुतात. याची तरी आपण थोडीशी तरी जाण ठेवायला पाहिजे होती की आपण काय लावतोय बातम्या, आपण काय सांगतोय. आणि असं करून चालणार नाही. पुढच्या काळात स्थानिक टेंटवाल्यांच्या बाबतीत काही जरी झालं सर्वस्वपणाला लावीन पण त्यांच्या मागे उभा राहील. त्यामुळे कुठल्या बातम्यांना आम्ही कुठं भी घालत नाही आणि असल्या बातम्यांना विचार पण करणार नाही. मग अशी तुम्ही तळेगाव सिवनचा एक विषय मांडला. हा फक्त तळेगाव पुरता नाही तर तालुक्यात प्रांताधिकारी असेल, तहसीलदार असेल, सगळ्या नगरपालिकेचे सीओ आहेत, जे काही अधिकारी तालुक्यात आले गेल्या वर्षभरात ते फक्त श्रीरंगाप्पा बाणेंच्या शिफारशीने आले त्यांच्या असं खूप सांगितलं आशीर्वाद. जातं. तुम्ही पण मी माहिती तुम्हालाही द्या. सांगतो ऐका ना. की देव नगर पंचायत असेल, वडगाव नगर पंचायत असेल, लोणावळा नगर परिषद असेल, तळेगाव नगर परिषद असेल, या सगळ्या ठिकाणचे चीफ ऑफिसर हे श्रीरंगाप्पा बारणेंच्या शिफारशीने आलेले आहेत. तुम्ही पण महायुतीत आहात, मग तुम्हाला याबाबत विचारलं जात नाही, विश्वासात घेतलं जात नाही किंवा तुम्ही तिकडे लक्ष देत नाही, नेमकं काय? माझं एक म्हणणं आहे, अधिकारी कुणी आणावा पण तो कार्यक्षम असला पाहिजे. तो अधिकारी आणताना कुठल्या मांडवाल्या न करता तो आला पाहिजे. त्यांनी त्याचं चोख काम केलं पाहिजे. ही माझी माफक अपेक्षा आहे. अधिकारी 2 वर्ष असतो, 2 वर्षानंतर तो बदलून जातो. पण 2 वर्ष कार्यकाळामध्ये त्यानं काय काम केले, जनतेला किती न्याय दिला, हे त्यानं सुद्धा काम त्याचं त्यांनी पूर्ण केलं पाहिजे. आणि ज्यांना आणलं त्यांनी सुद्धा महिन्यातनं 1-2दा येऊन बसलं पाहिजे. काय परिस्थिती आहे, नागरिकांना खुला जनता दरबार घ्या ना. तुम्हाला कोणी अडवलंय? खुला जनता दरबार घ्यावं, नागरिकांचे प्रश्न समोर येऊन ऐकावे. धन्यवाद.